यांचा विजयोत्सव जल्लोषात साजरा। महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचा दणदणीत विजय झाला असून या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते यांच्या समवेत आनंदोत्सव साजरा केले व प्रणिती शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले। महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये, बंगालमध्ये, राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये मोदी विरोधात परिवर्तनाची क्रिया सुरू झाली। त्याच्यामध्ये या 5-6 राज्यांनी फार मोठी कामगिरी केली। फक्त आम्हाला दुःख आहे कर्नाटकने बिहार तिथल्या अपेक्षेप्रमाणे जर आला असतं आज इंडिया आघाडी 80 ते 90 जागापर्यंत गेली असते, 200 ते 80 ते 90पर्यंत। तरी माझा अंदाज आहे 250च्या आसपास इंडिया आघाडी असेल। आता हे संपूर्ण सूत्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या हातात केलेलं आहे। आता ते दोघं काय करतात याच्यावरनं संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे। स्वतः मोदी याचना करू लागलेले आहेत, इंडिया आघाडीचे लोकसुद्धा याचना करू लागलेले आहेत। एक या देशातली तानाशाही संपावी जनतेनं जी भूमिका बजावली आणि सगळ्यात मोठी भूमिका या देशातल्या शेतकऱ्यांना, कामगारांना, दलितांना आणि मुस्लिमांना इतकं मोठं त्यांनी आव्हान दिलेलं आहे की पंतप्रधानांना काही फेऱ्यामध्ये मागं जावं लागलं। म्हणून एक नवीन भारत उभं करण्याची क्रिया चालू होणार आहे। अपेक्षा आहे हे 2 नेते काय निर्णय घेतात, काय तर या देशामध्ये परत अटीतटीची लढाई असं नाही आहे। आता एकतर्फी मोदीला नाही आहे, मोदीच्या जागा मी आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सांगतो 230 ते 35च्या दरम्यान असतील। ह्या परिस्थितीवर त्या सगळ्या गोष्टी होत राहतील, पण मास्तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे कसं बघताय? आज प्रणिती शिंदे बऱ्यापैकी लीडवर आहेत। ते लीडवर नाही, त्या निवडून आलेले आहेत 2.25 लाख मतांनी त्या वाट। आणि आज तुम्हाला मी सांगतो प्रणिती शिंदे निवडून यायचं एकच कारण, सोलापूरचा जो विकास झाला, दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले, महापालिका निष्क्रिय ठरली, भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठरले। लोकांना प्यायला पाणी देत नाही, विकासाच्या काय गप्पा मारतात? नाही, पण विकासाचा मुद्दा मागे ठेवून भाजपाने मुस्लिम आणि हिंदू असं मताचं ध्रुवीकरण करणारं राजकारण केलं असंही बोललं जातं आहे। मोठ्या प्रमाणात केलं म्हणून तर फैजाबादमध्ये जे अयोध्या फैजाबादमध्ये आहे त्या ठिकाणी भारतीय जनता